हॅलो एव्हरीवन, आज आपल्याला बघायचं आहे कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट हा आपला युनिट 3मधला लास्ट पार्ट आहे. युनिट 3मधला हा जो पार्ट आहे आणि खूप जास्त स्पेस ऑक्युपाय केली आहे. म्हणजेच काय तर आता बघा, कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंटमध्ये आपल्याला सगळ्यात आधी सार बघायचं आहे. याचे 2 क्लासेस आहे आणि ह्या 2 क्लासेसमध्ये जवळजवळ टोटल 19 ड्रग आहे. म्हणजेच फर्स्ट क्लासमध्ये 5th ड्रग आहे आणि सेकंड क्लासमध्ये आपल्याला 14th ड्रग बघायचे आहे. म्हणजेच टोटल आज आपल्याला 19 ड्रग बघायचे आहे. तुम्ही म्हणणार बाप रे, एका लेक्चरमध्ये 19 ड्रग आणि एक्सप्लेनेशन प्लस सार या सगळ्या गोष्टी आपण कसं बघणार? तर डोंट यू वरी, आपला फार्मसी घेऊन आला आहे स्टुडंटच्या अशाच प्रॉब्लेमवरती खूप मोठं असं सोल्युशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंटचं अगदी सिम्पल असं मेकॅनिझम, सिम्पल असं एक्सप्लेनेशन प्लस जे 19 ड्रग्स आहे त्या 19 ड्रग्सचं अतिशय इझी अशा नोट्स आज आपल्याला बघायचे आहे. कारण मुलांचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये की नेमकं स्ट्रक्चर कसं बघायचं, स्ट्रक्चर कसं आठवण ठेवायचं. तर अशाच स्ट्रक्चर आठवण ठेवण्यावरती मी खूप सिम्पल अशी ट्रिक घेऊन आलेली आहे आणि खूप सिम्पल अशा नोट्ससुद्धा प्रिपेअर केल्या आहेत स्पेशल माझ्या स्टुडंटसाठी. कारण आपलं फार्मसी हे नेहमीच स्टुडंट्सला हेल्प करण्यासाठी प्रिपेअर झालेलं आहे. लेक्चर पूर्ण अटेंड करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा सो दॅट तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ड्रगमध्ये कन्फ्युजन राहणार नाही. सगळे जे काही ट्रिक्स आहेत ट्रिक्स तुम्हाला इझिली लक्षात येणार. परत हा जो पॉईंट आहे आपला कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या युनिटचा. काय इम्पॉर्टंट पार्ट आहे? कारण हा जो युनिट 3 आहे ह्या युनिट 3मधला जो फर्स्ट पार्ट होता जो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. एक्झाममध्ये मोस्ट ऑफ द टाईम हा कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट विचारला जातो आणि ऑब्व्हियसली हा टॉपिक विचारला जातो सारखा म्हणून आपल्याला हा प्रिपेअर करणं गरजेचं असते. चला तर मग आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स म्हणजेच काय तर जो युनिट नंबर 3 आहे याच्या पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे काय आहे आणि पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट्स म्हणजे काय. तर आपण जे काही पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे ती सिस्टीम बघितली होती की जे प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्स आहे. प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्समधनं काही न्यूरोट्रान्समीटर्स रिलीज होतात, त्याला आपण कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतो. आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये ॲसिटिल कोलिन हा आपला न्यूरोट्रान्समीटर्स असतो. हा न्यूरोट्रान्समीटर जेव्हा रिलीज होतो तर हा काय होतो, पर्टिक्युलर रिसेप्टार्सला जाऊन बाउंड होतो जो पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये प्रेझेंट असतो. आणि हे जे रिसेप्टार्सचे टाईप्ससुद्धा आपण डिस्कस केले आहे की एम आणि एन हे 2 टाईप्स आहे रिसेप्टारचे, म्हणजे मस्कॅरॅनिक आणि निकोटिनिक रिसेप्टार्सचे. ॲसिटिल कोलिन काय करतो, रिलीज होतो एका पर्टिक्युलर स्टिम्युलेशनने. रिलीज झाल्यानंतर तो काय करतो, हा रिसेप्टार्सला जाऊन बाउंड होतो. जेव्हा हा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो त्याच्यानंतर काय होतं की जे काही पर्टिक्युलर रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स हा ॲसिटिल कोलिन शो करतो किंवा जे काही पर्टिक्युलर मेसेज आहे ती मेसेज फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनादर न्यूरॉन हे ट्रान्सफर होते. ठीक आहे. आता पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट जेव्हा म्हणजे पार्ट 2 जेव्हा आपण डिस्कस केला तेव्हा आपण बघितलं होतं की काहीच पर्टिक्युलर रिझनमुळं किंवा जे आपले कोलिन इस्टरेज आहे ह्या इस्टरेज एन्झाईममुळं काय होतं की हा आपला ॲसिटिल कोलिन मेटाबलाइज्ड होत होता आणि त्याच्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नव्हतं. मग अशा वेळेस काय केलं की एक्सटर्नली आपण ड्रग प्रोव्हाइड केले की हे ड्रग आपल्या ॲसिटिल कोलिनसारखे वर्क करत होते. ठीक आहे. म्हणजे आपल्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होत होते आणि ते त्याचे पर्टिक्युलर जे काही रिस्पॉन्स आहे ते शो करत होते. बट आजचा आपला टॉपिक आहे कोलिन इस्टरेज ब्लॉकर्स. म्हणजेच काय, आता बघा आपल्या बॉडीमध्ये माहिती आहे का सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मल बॅलन्स रेग्युलेट होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, आता ॲसिटिल कोलिन बघा फर्स्ट केसमध्ये काय होत होतं की ॲसिटिल कोलिन रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नव्हतं. मग अशा वेळेस काय केलं आपण, एक्सटर्नली ड्रग प्रोव्हाइड केले. ठीक आहे. मग अशा वेळेस काय झालं की हे जे ड्रग्स आहे ड्रग्स रिसेप्टरला जाऊन बाउंड होत आहे आणि त्याचा रिस्पॉन्स शो करत आहे. ठीक आहे. एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत एका पर्टिक्युलर टाईम पिरियडपर्यंत ते बाउंड होतं आहे आणि त्याचा रिस्पॉन्स शो करत आहे, देन इट्स ओके. बट काय होतं की कंटिन्युअसली हे जर रिसेप्टरला जाऊन बाउंड झाले आणि कंटिन्युअसली यांनी जर याचा रिस्पॉन्स शो केला
तर ते डेंजरस होतं आपल्या ह्युमन बॉडीसाठी किंवा कुठलीही लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. एखादी गोष्ट जर कंटिन्युअस होत असली तर ते डेंजरस होतं. मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला हे जे काही रिसेप्टरला ॲसिटिल कोलिन बाउंड होत आहे किंवा जो काही आपला ड्रग एक्सटर्नली प्रोव्हाइड केला आहे तो बाउंड होत आहे, तो त्याला डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. मग असं डिस्कनेक्शन कशामुळं होते, तर मग अशा वेळेस आपण आपले कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट हे प्रोव्हाइड करतो. हे आपले कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट काय करतात, पर्टिक्युलर रिसेप्टर्सला जाऊन बाउंड होतात आणि इथे याचं ब्लॉकेज करतात. इथे ब्लॉकेज केल्यामुळं काय होतात की आपला जो ॲसिटिल कोलिन आहे, ह्या ॲसिटिल कोलिनला बाउंड होण्यासाठी इथे कुठलीही स्पेस उरत नाही. म्हणजे हे जे रिसेप्टर्स आहे हे ब्लॉक्स होतात आणि ब्लॉक झाल्यामुळे बाउंड होणार नाही तर मग हा याचा रिस्पॉन्स शो करणार नाही. कारण लिमिटपर्यंत हा रिस्पॉन्स शो करत आहे, ठीक आहे, बट काय होतं की एक्सेस झालं किंवा काय होतं की आपल्याला बॉडीमध्ये ॲसिटिल कोलिनची पॉयझनिंग झाली. पॉयझनिंग म्हणजेच काय, तर एक्सेस क्वांटिटीमध्ये ॲसिटिल कोलिनचे मॉलिक्युल्स आले. मग अशा वेळेस काय करणार, आपण ह्या रिसेप्टरला ब्लॉक करणार आणि ब्लॉक केल्यामुळं काय होणार की हा जो काही एक्सेस ॲक्टिव्हिटी शो करत होता, अनवॉन्टेड ॲक्टिव्हिटी शो करतात, ती ॲक्टिव्हिटी शो करणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे जर आपल्या बॉडीमध्ये ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, मग आता हे रिसेप्टरला आपल्याला बाउंड होऊ द्यायचं नाही. सो अशा केसमध्ये काय होतं की आपण कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट सप्लाय करतो. हे काय करतात, रिसेप्टरला ब्लॉक करतात आणि जो काही ॲसिटिल कोलिन आपल्या रिसेप्टर्सला बाउंड होत होता ते बाउंडिंग स्टॉप होतं आणि जे अनवॉन्टेड कंडिशन होती ती ट्रीट होते. अशीच कंडिशन म्हणजेच एक जनरल कंडिशन आहे पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी हा आपला कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट हा मोस्ट ऑफ द टाईम यूज केला जातो. तर पार्किन्सन डिसीजमध्येच काय होतात की ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि तो रिसेप्टरला जाऊन जास्त प्रमाणात त्याचा रिस्पॉन्स शो करतो. मग अशा वेळेस त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण हे ड्रग्स यूज करतो. ॲज वी डिस्कस्ड प्रिव्हियसली दॅट दिस cholinergic blocking agents are most important topic of that unit. The question is why this topic is more important. तर जेव्हा हा क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये येतो की राईट अ नोट ऑन कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट और राईट अ डिटेल एक्सप्लेनेशन और राईट अ सार ऑफ कोलिनर्जिक एजंट और राईट अ सार ऑफ कोलिनोलायटिक एजंट, तर हा क्वेश्चन येताना ॲज इट इज येत नाही. म्हणजे आता सिलेबसमध्ये आपल्याला हा वर्ड मेन्शन केला आहे की कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट, तर हा ॲज इट इज येत नाही. याचे सिनोनेम्स विचारले जातात. याचे सिनोनेम्स कुठले कुठले आहे, तर मी इथे नोट्समध्ये मेन्शन केले आहे की कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंटलाच कोलिनोलायटिक एजंटसुद्धा म्हणतात. कोलिनोलायटिक एजंट म्हणजेच काय, तर असा कुठलाही शब्द आला एक्झाममध्ये, कुठलाही तुम्हाला जर टॉपिकवरती नोट्स किंवा काही डिटेल एक्सप्लेनेशन जर लिहायला लावले तर आधी तो वर्ड बघायचा, त्याला ब्रेकडाऊन करायचं की त्या वर्डमध्ये नेमके कुठले कुठले वर्ड्स लपलेले आहेत. जसं इथं कोलिनोलायटिक लिहिलं आहे, म्हणजे कोलिनो अँड लायटिक. लायटिक म्हणजेच काय, तर अपोज. म्हणजे जे कोलिनो म्हणजेच काय, तर कोलिनर्जिक नर्वस सिस्टीम. तर मग कोलिनर्जिक नर्वस सिस्टीम आणि लायटिक म्हणजेच काय, तर अपोजिट. म्हणजे याच्या अपोजिट, याच्या विरुद्ध वर्क करणारी सिस्टीम आहे, जे एजंट्स आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, तर आपले कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. अगेन अँटी कोलिनर्जिक एजंट किंवा अँटी कोलिनर्जिक ड्रग्स. अँटी म्हणजेच काय, अपोजिट. कोलिनर्जिक म्हणजेच काय, तर जे कोलिन सिस्टीम आहे, म्हणजे ॲसिटिल कोलिन रेग्युलेट करणारी जी सिस्टीम आहे दॅट इज आवर पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, त्याला अपोज करणारे जे ड्रग्स आहेत तर त्याला आपण अँटी कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे सेम वर्ड्स आहे, जे सिनोनिम्स आहे. अगेन कोलिनर्जिक अँटागोनिस्ट. सी अगोनिस्ट आणि अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट असे दोन टर्म आहे. अगोनिस्ट म्हणजेच काय, तर अगोनिस्ट म्हणजे सेम वर्क करणारे आणि अँटागोनिस्ट म्हणजेच काय, तर अपोजिट किंवा डिफरंट किंवा त्याला अपोज करणारे जे काही एजंट्स आहेत त्याला आपण अँटागोनिस्ट हा टर्म यूज करतो. अगोनिस्ट बद्दल आपण प्रिव्हियसली डिस्कस केले आहे. आणि अँटागोनिस्ट म्हणजेच काय, तर जे काही आपले सिस्टीम आहे, सिस्टीम म्हणजेच कुठली कोलिनर्जिक नर्वस सिस्टीम त्याच्यावरती अपोज करणारे सिस्टीम म्हणजेच काय, ड्रग्स म्हणजेच काय, तर कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट म्हणजे हा याचा सिनोनिम्स आहे. देन पॅरासिम्पॅथो
लायटिक एजंट. अगेन इथे लायटिक वर्ड आला. लायटिक म्हणजेच काय तर अपोजिट फंक्शन करणारा, ब्लॉक करणारा एजंट. देन अँटी मस्कॅरेनिक एजंट हा सुद्धा एक याचा सिनोनिम आहे. अँटी मस्कॅरेनिक म्हणजेच काय तर आपल्याला 2 रिसेप्टर माहिती आहे. एक आहे मस्कॅरेनिक रिसेप्टर आणि सेकंड वन आहे निकोटिनिक रिसेप्टर. तर हे जे काही कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट आहे मोस्ट ऑफ द टाईम ते म्हणजे जवळपास 90% ड्रग्ज हे मस्कॅरेनिक रिसेप्टार्सला ब्लॉक करतात. म्हणूनच याला अँटी मस्कॅरेनिक एजंटसुद्धा म्हटलं आहे. सो याचे हे जवळजवळ 6 सिनोनिम्स आहे एका वर्डचे आणि म्हणून हा पॉईंट जास्त इम्पॉर्टंट होतो. कारण बरेचदा काय होतं की सिलेबसमध्ये आपल्याला दिलं आहे की कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट त्याचा सार. बट काय होते एक्झाममध्ये जर आपल्याला क्वेश्चन आला तर राईट अ सार ऑफ पॅरासिम्पॅथोलायटिक एजंट. मग आपल्याला तर अरे यार हा तर आपण बघितलंच नाही कधी टॉपिक, यावरती आपण तर डिस्कसच केलं नाही. मग थोडं गोंधळून जातो आणि येत असणारा टॉपिकसुद्धा आपण एक्झाममध्ये लिहत नाही किंवा लिहितो तरी काहीतरी चुका वगैरे होतात कारण कॉन्फिडन्स नसतो. सो दीज आर ऑल द सिनोनिम्स ऑफ अवर कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. ठीक आहे. सो कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंटसुद्धा क्लिअर आहे की हे काय करतात, जे आपले ॲसिटिल कोलिनचं एक्सेस कॉन्सन्ट्रेशन झालं होतं, एक्सेस रिस्पॉन्स आपला ॲसिटिल कोलिन देत होता, त्याला ब्लॉक करायचं फंक्शन हा आपला ड्रग करतो. तर आता स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप ऑफ कोलिनोलायटिक एजंट म्हणजेच काय तर आपला सार जो आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. आता ऑब्व्हियसली आपण अगोदर डिस्कस केलं आहे की हा टॉपिकमध्ये आपल्याला 19 ड्रग बघायचे. मग आता 19 ड्रगचं आपण सेपरेट सार बघणार आहोत का? नाही. काय करायचं असते की हे जे ब्लॉकिंग एजंट्स आहे ह्या ब्लॉकिंग एजंटचं एक जनरल स्ट्रक्चर असतं. म्हणजे ह्या कॅटेगरीमधले जे ड्रग्स आहे त्या कॅटेगरीमधल्या ड्रग्सचं एक स्ट्रक्चर जनरली असतं जे सगळ्यांमध्ये प्रेझेंट असतं. मग एक जनरल स्ट्रक्चर घ्यायचं असतं आणि त्या जनरल स्ट्रक्चरचं सार आपल्याला मेन्शन करायचं असते. जनरली क्वेश्चन विचारताना काय विचारणार की राईट अ नोट ऑन और राईट अ सार ऑफ कोलिनोलायटिक एजंट. मग आपल्याला प्रत्येक ड्रगचं न लिहिता आपल्याला जनरल स्ट्रक्चरचं सार लिहायचा असतो. किंवा जर तुम्हाला स्पेसिफिकली एखादा ड्रग ह्या कॅटेगरीमधला ड्रग दिला आणि त्याचं सारसुद्धा लिहा म्हटलं तर तुम्ही जनरल सारसुद्धा तिथं लिहू शकता. जनरल सार लिहायचा आणि जो काही पर्टिक्युलर ड्रग दिला आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला ॲट्रोपिन सल्फेट दिला आहे, ॲट्रोपिन सल्फेटचा जर सार विचारला तर काय करायचं यात आधी जनरल सार लिहायचा आणि ॲट्रोपिन सल्फेटचं स्ट्रक्चर काढून त्याचा परत सार लिहायचा. दोन्ही ड्रगचा सार सेम राहणार कारण त्याच कॅटेगरीले ड्रग्स आहे. आता इथं असं बोलताना थोडं कन्फ्युजन वाटेल बट जेव्हा आपण प्रॅक्टिकली त्याला बघू तर थोडं इझी होतं. आता बघा जनरल स्ट्रक्चर काय आहे आपला कोलिनोलायटिक एजंटचं. तर स्ट्रक्चरमध्ये 3 मेन पार्ट आहे. फर्स्ट आहे क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड म्हणजे असा नायट्रोजन ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच्ड आहे त्याला आपण क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड म्हणतो. देन इथे एक कार्बनची चेन असते जी अटॅच्ड असते ह्या 2 कंपाऊंडला. आणि हा जो थर्ड पार्ट आहे ह्या थर्ड पार्टमध्ये एक आपला कार्बन असतो. कार्बनला मध्ये R1, R2 आणि R3 प्रेझेंट असतात. R1 आणि R2 हे सायक्लिक सबस्टिट्यूशन असतात. इथं सायक्लिक रिंग अटॅच असते आणि R3 जे असते हा आपला हायड्रोजन किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप असतो. सो दिस इज अ जनरल स्ट्रक्चर ऑफ अवर अँटीकोलिनर्जिक एजंट. मग आता सार लिहिताना आपण काय करायचं असतं, नेहमी सार लिहिताना आधी जो आपला स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरला नॉमेनक्लेचर करायचं, नंबरिंग करायची किंवा जे काही याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आहे त्या कन्स्टिट्युएंट्सला आधी नंबर्स द्यायचे, त्यांचं नाव करायचं, नॉमेनक्लेचर करायचं. इथे नॉमेनक्लेचर करताना काय झालं की फर्स्ट हा क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड, सेकंड वन ही चेन, थर्ड वन जे आहे हा कार्बन आहे ज्याच्यामध्ये R1, R2 आणि R3 सबस्टिट्यूशन आहे. लिहिताना आपण हा R1, R2 एकत्र लिहू शकतो सार लिहिताना कारण बरेचदा असं होतं की हे 2 जे कंपाऊंड आहे सेम असतात आणि डिफरंटसुद्धा असतात. डिपेंड करतं की तो कुठला कंपाऊंड आहे. तर इथे आता सार लिहिताना हा जो आपला पर्टिक्युलर ड्रग आहे, पर्टिक्युलर जनरल स्ट्रक्चर आहे, त्या जनरल स्ट्रक्चरचे 4 मेन पार्ट्स केला आहे. फर्स्ट आहे अमिनो ग्रुप, सेकंड वन आहे चेन, थर्ड वन आहे सायक्लिक सबस्टिट्यूशन दॅट इज R1 आणि R2 आणि फोर्थ वन आहे हायड्रॉक्सी ग्रुप सबस्टिट्यूशन दॅट इज आवर R3. आता फर्स्ट जो केस आहे दॅट इज अमोनियम कंपाऊंड, त्याला कॅटॉनिक हेडसुद्धा म्हणतात कारण इथे एक पॉझिटिव्हली चार्ज प्रेझेंट आहे. सो याला आपण कॅटॉनिक हेडसुद्धा म्हणतो. इथे आपला एक क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड दिसत आहे. हा क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी.
हा क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंडला जर आपण टर्शरी, सेकंडरी किंवा प्रायमरी केली तर त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ते डिक्रीज होते. सो दिस वन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ अवर कंपाऊंड. इथे आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. देन मोडिफिकेशन ऑफ कार्बन चेन, जे कार्बन चेन इथे प्रेझेंट आहे इथे आपण कुठल्या प्रकारचे मोडिफिकेशन करू शकतो, तर इथे आपण इस्टर, इथर, अल्कोहोल किंवा अमाइन प्लेस्ड करू शकतो. इस्टर माहिती आहे सगळ्यांना. इस्टर म्हणजेच काय तर RC+OR किंवा सबस्टिट्यूशन जे असते त्याला आपण इस्टर म्हणतो. इथर म्हणजेच काय तर एक ऑक्सिजन असतो, अल्कोहोल म्हणजे OH आणि अमाइन म्हणजेच काय तर NH2. तर ह्या कंपाऊंडला आपण सबस्टिट्यूट करू शकतो कार्बन चेनच्या ठिकाणी. बट जर आपण इस्टर ग्रुप जर तिथे सबस्टिट्यूट केला तर मोस्ट पोटंट कंपाऊंड हा फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल ॲट्रोपिन, जो आपला फर्स्ट ड्रग आहे दॅट इज ॲट्रोपिन सल्फेट. देन थर्ड वन इथं सायक्लिक सबस्टिट्यूशन, दॅट इज R1 अँड R2. सायक्लिक सबस्टिट्यूशनमध्ये आपण कुठल्या प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकतो, तर सायक्लो अल्किल, ॲरोमॅटिक रिंग किंवा हायड्रोसायक्लिक रिंगसुद्धा आपण इथं सबस्टिट्यूट करू शकतो. ह्या पोझिशनमध्ये आपण कार्बोक्झिलिक किंवा हायड्रोसायक्लिक रिंग जर प्लेस केली तर आपली ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. बट आपण ऑलरेडी जर कंपाऊंडमध्ये हायड्रोसायक्लिक रिंग अटॅच केली आणि त्या हायड्रोसायक्लिक रिंगला ॲरोमॅटिक रिंगने जर सबस्टिट्यूट केली. हायड्रोसायक्लिक रिंग म्हणजेच काय तर एक रिंग ज्याच्यामध्ये एखादा कंपाऊंड नायट्रोजन, ऑक्सिजन किंवा सल्फर प्रेझेंट आहे. ह्या रिंगला जर आपण नॉर्मल आपला ॲरोमॅटिक रिंगने जर सबस्टिट्यूशन केली तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. सो हे जे काही मॉडिफिकेशन आहे ह्याच वेनी केली तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. अगेन ह्या ज्या दोन रिंग्स आहे ह्या रिंग आयडेंटिकल असू शकतात, बट आपण डिफरंट रिंग जर इथे सबस्टिट्यूट केली तर कंपाऊंड जो आहे मोर पोटंट होतो. याचंच एक्झाम्पल आहे आपला डायसायक्लोमाइन. ठीक आहे, डायसायक्लोमाइन हा आपला अनदर ड्रग आहे जो आपल्याला बघायचा आहे. देन फोर्थ वन आहे हायड्रॉक्झिल ग्रुप सबस्टिट्यूशन, दॅट इज R3 सबस्टिट्यूशन. ठीक आहे, R3 सबस्टिट्यूशन. आता R3ला आपण कशा प्रकारे सबस्टिट्यूशन करू शकतो, तर इथे आपण हायड्रोजन किंवा हायड्रॉक्झिल ग्रुप दॅट इज OH ग्रुप प्लेस्ड करू शकतो. जर आपण OH ग्रुप जर इथे अटॅच केला तर काय होते, कंपाऊंडची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते बट ड्युरेशन ऑफ ॲक्शन कमी होतो. म्हणजेच काय तर हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंडमध्ये जर आपण OH ग्रुप अटॅच केला R3च्या ठिकाणी, R3च्या पोझिशनमध्ये, तर ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय तर ॲक्टिव्हिटी हा कंपाऊंड आहे त्याची ऑनसेट ऑफ ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजे फास्टर वेने तो हा आपला रिसेप्टरला येऊन ब्लॉक करणार, बट ड्युरेशन ऑफ ॲक्शन कमी होते. म्हणजेच काय तर कमी टाईम पिरियडसाठी तो बाउंड होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा हाफ ॲन आवरसाठी हा त्याची ॲक्टिव्हिटी शो करणार. म्हणजे क्विक ड्रग इनटेक केल्याबद्दल हा त्याची ॲक्टिव्हिटी शो करणार, बट ड्युरेशन किती तर 30 मिनिटसाठी तो त्याची ॲक्टिव्हिटी शो करणार. मी फक्त हे एक्झाम्पल देत आहे 30 मिनिट, ॲक्च्युली असं नाही आहे, बट तुम्हाला समजावं म्हणून ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजेच काय तर अर्ध्या तासासाठी हा आपला ड्रग शो करणार. म्हणजे इमर्जन्सी केसमध्ये आपण ह्या ड्रगला यूज करू शकतो की हा याचा ॲक्शन जे आहे ते रॅपिड शो करतो बट कमी पिरियडसाठी. आणि ह्या पोझिशनमध्ये जर आपण H दॅट इज आपला हायड्रोजन ग्रुप अटॅच केला तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. म्हणजे जे काही रेट आहे रिसेप्टरला जाऊन बाउंड होण्याचा तो स्लो होतो, बट ड्युरेशन ऑफ ॲक्टिव्हिटी हा कमी होते. म्हणजेच काय जवळजवळ 10 अवर्ससुद्धा हा ड्रग आपल्या बॉडीमध्ये काम करतो. सो अशा प्रकारे मॉडिफिकेशन केल्याने आपला ड्रग हा आपली वेगवेगळी ॲक्टिव्हिटी शो करतो. नाव इट्स टाईम फॉर द क्लासिफिकेशन ऑफ अँटीकोलिनर्जिक एजंट्स. अँटीकोलिनर्जिक एजंट्स हे 2 टाईप्समध्ये क्लासिफाय केलं आहे. फर्स्ट वन आहे सोलॅनियस अल्कलॉइड अँड ॲनॉलॉस आणि सेकंड वन आहे सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. आता बरेचसे जे नोट्स आहे नोट्समध्ये तुम्हाला जे वेगवेगळे क्लासिफिकेशन दिसणार, म्हणजे नॅचरल वन किंवा सिंथेटिक वन, सेमी सिंथेटिक वन, बट आपल्या सिलेबसमध्ये फक्त 2च क्लास दिले आहे. सोलॅनियस अल्कलॉइड्स याला आपण नॅचरल अल्कलॉइडसुद्धा किंवा नॅचरल ड्रगसुद्धा म्हणू शकतो, आणि सेकंड वन आहे सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. हा जो फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लासमध्ये आपल्याला टोटल 5 ड्रग्स बघायचे आहे. 5 ड्रगमधला फक्त एक ड्रग आहे इप्राट्रोपिन ब्रोमाइड, ज्याचं आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. आणि जे आपले सेकंड क्लास आहे त्या क्लासमध्ये आपल्याला टोटल 14 ड्रग्स बघायचे आहे. त्याच्यामधले आपल्याला डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड आणि बायपिरिडीन हायड्रोक्लोराईडचा सिंथेसिस बघायचा आहे. आता तुम्ही म्हणणार बापरे 19 ड्रग्स, बट डोंट यू वरी, ह्या सगळ्या 19 ड्रग्सला आपण अगदी इझी वेमध्ये स्टडी करणार आहोत. तर जी फर्स्ट कॅटेगरी आहे दॅट इज सोलॅनियस अल्कलॉइड्स अँड ऑनॉलॉइड्स, तर ही आपली नॅचरली ऑकरिंग ॲनॉलॉइड्स आहे. म्हणजे ही जे सोलॅनिसिस
सोलॅनाइज अल्कलॉइड्स आहेत. तर हे असे ड्रग्स आहे जे सोलॅनियस फॅमिलीपासून ऑब्टेन केलं आहे. म्हणजे सोलॅनियस फॅमिली हे एक प्लांट्स आहे. तुम्ही कोग्नोसीमध्ये स्टडी केला असेल सोलॅनियसस फॅमिलीचा. तर ती जी फॅमिली आहे, ती जी प्लांट्सची व्हरायटी आहे, त्या प्लांट्सपासून एक ॲट्रोपिन इस्टर्स एक्स्ट्रॅक्ट केली आहे. आणि ते जे काही एक्स्ट्रॅक्शन आहे त्या एक्स्ट्रॅक्शनला आपण इथे ॲज अ फॉर्म ऑफ ड्रग यूज केलं जातं. वेरियस असे प्लांट्स आहेत सोलॅनियस फॅमिलीजचे जे या कॅटेगरीमध्ये येतात. तर कुठलं आहे तर ॲट्रोपा बेलडोना, हायोसॅमस नेकर, धतुरा स्ट्रोमॅनियम्स हे प्लांट्स आहे जे आपले सोलॅनियस फॅमिलीजमध्ये येतात आणि ज्याच्यापासून आपण आपले ड्रग एक्स्ट्रॅक्ट करतो. ही जी कॅटेगरी आहे ह्या कॅटेगरी ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणजेच काय तर ते प्लेन पोलराइज लाईटमध्ये त्यांचं रोटेशन शो करतात. आणि स्पेसिफिकली यांचा जो लिओ फॉर्म आहे तो मोर पोटंट आहे ॲज कम्पेअर टू द डेक्स्ट्रो. याचा एक एक्झाम्पल दिला आहे की जो निगेटिव्ह स्कोपाला माइन आहे, जो स्लाइटली वॉटर सोल्युबल विस्कस लिक्विड आहे, तो मच मोर ॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू त्याचा पॉझिटिव्ह फॉर्म. या कॅटेगरीमध्ये टोटल आपल्याला 5 ड्रग्स बघायचे आहे. आता इथे ड्रग्स आणि ड्रग्सच्या स्ट्रक्चरमध्ये मुलांना बरंच असं कन्फ्युजन होतं, म्हणून मी एक सिम्पल अशी नोट्स स्टुडंट्ससाठी प्रिपेअर केली आहे ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफरन्स थ्रू आपण आपल्या जे ड्रग आहे ड्रगचं स्ट्रक्चर आठवण करू शकतो. जो फर्स्ट कॅटेगरी आहे सोलॅनियस अल्कलॉइड. आता बघा, जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस आहे ते प्रत्येक कॅटेगरीमधल्या ड्रगचं सेम आहे, कारण आपण त्या कॅटेगरीमध्ये बघतो. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस काहीही वेगळं नाही आहे. फक्त वेगळं काय आहे हे आठवण काय ठेवायचं आहे तर आपल्याला स्ट्रक्चर आठवण ठेवायचं आहे. तर ही कॅटेगरी जी आहे ह्या कॅटेगरीचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर हे जे ड्रग्स आहे डायरेक्टली आपल्या रिसेप्टार्सवरती जाऊन ॲक्ट होतात. जे रिसेप्टार्स आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे लेक्चरच्या स्टार्टिंग पोर्शनमध्ये, की हे काय करतात, हे जे काही पर्टिक्युलर रिसेप्टार्स आहे ज्याच्यामध्ये आपला ॲसिटिल कोलिन जाऊन बाउंड होत होता त्याला ब्लॉक करतो. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लिअर आहे की हे काय करतात, मस्कॅनिक रिसेप्टारला जाऊन बाउंड होतात. आणि युजेस कुठले तर मोस्ट ऑफ द टाईम पार्किन्सन्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी ह्या ड्रगचा यूज होतो, आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आता जो फर्स्ट आपला ड्रग आहे दॅट इज ॲट्रोपिन सल्फेट. याचं स्ट्रक्चर बघा, ह्याच स्ट्रक्चरवरून आपल्याला बाकीच्या ड्रगचे स्ट्रक्चर कोरिलेट करू शकतो. आता जनरल स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती झालं की हा काय आहे, आपला एक कार्बन चेन आहे, ठीक आहे. इथे एक अमोनियम कंपाऊंड आहे, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. देन जो कार्बन आहे, आता इथे बघा, आता जनरल स्ट्रक्चर थोडं उलटं लिहिलं आहे. जनरल स्ट्रक्चरमध्ये काय होतं की फर्स्ट इथे चेन होती, इथे अमोनियम कंपाऊंड होता आणि इथे आपला R1 R2 R3 होता. इथे लिहिताना ॲट्रोपिन सल्फेटचं जे स्ट्रक्चर आहे ते उलटं आहे. म्हणजेच काय, जी क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड आहे हा ह्या पोझिशनला आहे, दॅट इज लेफ्ट हँड साईडला आहे. आणि जो आपला R1 R2 R3चा सबस्टिट्यूशन आहे तो राईट हँड साईडला आहे. सो इथे आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, ठीक आहे. सो इथे बघा, आता ही एक कार्बनची चेन आहे. R1 हा आपला H आहे, R2 एक रिंग प्रेझेंट आहे, अरोमॅटिक रिंग, आणि R3 इथे OH ग्रुप अटॅच्ड आहे. देन ही कार्बनची चेन जिथे आपण इस्टरला प्लेस केला आहे. अँड देन आपली जो क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड हा अटॅच्ड आहे. आता बरेच केसमध्ये चेअर आणि बोट कॉन्फिगरेशन थ्रू हे स्ट्रक्चर मेन्शन केलेलं आहे, बट मला इथं हा जो फॉर्म आहे हा इझी वाटला म्हणून मी हे स्ट्रक्चर इथं मेन्शन केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जे चेअर कॉन्फिगरेशन माहिती आहे, चेअर आणि बोटचं कॉन्फिगरेशन शो केलेले आहे स्ट्रक्चरमध्ये, बट मी इथे मला हे इझी वाटलं सो मी इथे हे प्लेस केलं आहे. आणि ॲट्रोपिन सल्फेट आहे, ॲट्रोपिन आहे सल्फेट आहे म्हणून हा इथे एक सल्फेट ग्रुप अटॅच्ड आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर ॲट्रोपिन सल्फेट. देन सेकंड जो ड्रग आहे दॅट इज हायोसामाइन सल्फेट. ह्या दोघांचंही स्ट्रक्चर सेम आहे, आयडेंटिकल आहे. म्हणजे एक स्ट्रक्चर आठवलं तर तुम्ही दुसरं स्ट्रक्चर लिहू शकता. फक्त एक चेंज काय तर तो हा जो हायड्रोजन ॲटम आहे, ह्या हायड्रोजन ॲटमचं जे बॉन्डिंग आहे तिथे चेंज आहे. हा जो आहे आपला डॉटेड लाईनने इथे इंडिकेट केला आहे. तर डॉटेड लाईन आणि ब्रॉड लाईन हे तुम्हाला माहिती आहे. डॉटेड लाईन आणि ब्रॉड लाईन केव्हा आपण इंडिकेट करतो, जर आपल्याला कंपाऊंड 3D मध्ये शो करायचा असला तेव्हा आपण ह्या लाईन्सचा यूज करतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमला वरती ॲक्ट होतो. फर्स्ट काय करतो, हा स्टिम्युलेट करतो सेंट्रल नर्वस सिस्टीमला अँड देन डिप्रेस्ड करतो.
युजेस कुठले कुठले तर गॅस्ट्रिक डिओडेनल अल्सरच्या ट्रीटमेंटसाठी ॲट्रोपिन सल्फेटचा यूज होतो. हायसामाइन सल्फेटचा यूज काय तर सेम गॅस्ट्रिक आणि डिओडेनल अल्सरच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो. प्लस पार्किन्सन जो डिसीज आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी या ड्रगचा यूज होतो. देन थर्ड जो ड्रग आहे दॅट इज स्कोपोलामाइन हायड्रोब्रोमाइड. ह्या ड्रगचं स्ट्रक्चर आता बघा सेम आहे ॲट्रोपिन सल्फेटसारखं, फक्त इथे बघा एक ऑक्सिजन अटॅच झालेला आहे ह्या रिंगला, बाकी स्ट्रक्चर सेम आहे. मी इथे बघा रेड पेननी हायलाईट केलं आहे सो दॅट तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. देन होमॅट्रोपिन हायड्रोब्रोमाइड, तर याचं सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे ॲट्रोपिन सल्फेटसोबत, फक्त इथे बघा आता CH2OH प्रेझेंट आहे, तर CH आणि OH फक्त अटॅच्ड आहे आणि HBH हायड्रोब्रोमाइड आहे म्हणून HBr, इथे पण हायड्रोब्रोमाइड आहे म्हणून HBr. बाकी चारही ड्रगचं स्ट्रक्चर सेम आहे, म्हणून म्हणते की स्ट्रक्चर अशा प्रकारे नोट्स प्रिपेअर केले तर तुम्हाला स्ट्रक्चर आठवण ठेवायला अवघड जात नाही. आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये आपल्याला स्ट्रक्चरच खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. देन फिफ्थ जो ड्रग आहे, फिफ्थ ड्रगचा आपल्याला सिंथेसिस बघायचा आहे. फिफ्थ आहे आपला ॲप्राट्रोपिन ब्रोमाइड. ॲप्राट्रोपिन ब्रोमाइडचं स्ट्रक्चर बघा तर ॲट्रोपिन सल्फेटसारखंच आहे, फक्त हा जो आपला क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड आहे ते सबस्टिट्यूशन झालं आहे, ते NH CH3CH3 आणि एक CH3 अटॅच्ड आहे, बाकी सगळं सेम आहे. हा जो आपला ड्रग आहे याचा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा आणि क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. सिंथेसिस जर आपण ह्या ड्रगचं बघितलं तर ॲट्रोपिन्सपासून सुद्धा ह्या ड्रगचं सिंथेसिस होतं. बरेच वेगवेगळे सिंथेसिस आहे, बट एक शॉर्टचं सिंथेसिस आहे जे मी इथे मेन्शन केलेलं आहे. ॲट्रोपिन जो आपला ड्रग आहे याची रिॲक्शन केली जाते आयसोप्रोपिल ब्रोमाइडसोबत. ह्या दोघांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय होतं की हा जो आपला कंपाऊंड आहे हा ब्रोमीनपासून ब्रेक होतो आणि हा अटॅच्ड होतो आपला अमोनियमला. सो ॲट द एंड आपला जो ड्रग आहे ॲप्राट्रोपिन ब्रोमाइड हा फॉर्म होतो. आय होप तुम्हाला हे कॅटेगरी क्लिअर असणार. देन सेकंड कॅटेगरी आहे आपले सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. याच्यामध्ये आपल्याला टोटल 14 ड्रग बघायचं आहे. तर सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट म्हणजेच काय तर जे नॅचरली आपले सोलानिसिस फॅमिलीजमधले होते, सोलानिसिस अल्कोलॉइड्स ड्रग्स होते, त्यांचे काही साईड इफेक्ट होते आणि त्यांची जी काही सेन्सिटिव्हिटी ती कमी होती. मग त्याला ओव्हरकम करायसाठी त्याच्यावरती काही मॉडिफिकेशन केली गेली आहे. पण सार बघितलं की कशा प्रकारे मॉडिफिकेशन करतात, तर मग मॉडिफिकेशन केल्यानंतर जो काही कंपाऊंड फॉर्म झाला त्याला आपण सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट म्हणतो. हे जे कंपाऊंड्स आहे यांचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हे कम्पॅटिटिव्ह अगोनिस्ट आहे आपले मस्कॅरेनिक रिसेप्टरचे, म्हणजे हे जे ड्रग्स आहे स्पेशली मस्कॅरेनिक रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात. देन युजेस पर्टिक्युलर ड्रगचे हे वेगवेगळे आहे, सो तुम्ही युजेस फक्त आठवण ठेवा, बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. फर्स्ट जो ड्रग आहे तो आहे ट्रोपिकामाइड. ट्रोपिकामाइडचं स्ट्रक्चर आता इथे मेन्शन केलं आहे. ही आपला क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड, हे आहे कार्बन चेन आणि इथे आपला ॲरोमॅटिक कंपाऊंड अटॅच्ड आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर हा एक कम्पेटिटिव्ह अगोनिस्ट आहे ॲसिटिल कोलिनचा आणि जे प्युपिल्स आहे प्युपिलच्या डायलेशनसाठी ह्या ड्रगचा यूज केला जातो. जनरली बिफोर सर्जरी काय होतं की जे सपोज एखादा पेशंट आहे आणि जी आय सर्जरी आहे, स्पेशली जे मोतियाबिंदूच्या केसमध्ये काय होतं की आयची सर्जरी राहते आणि याच्यावरती जी लेअर आली आहे लेअर काढायची असते, तर त्या केसमध्ये आपण ह्या ड्रगला देतो. त्याच्यामुळं काय होतं जे प्युपिल आहे प्युपिलचं साईज जे आहे ते डायलेट होतं आणि सर्जरीच्या वेळेस इझी होतं. सो ॲट द टाईम ऑफ ऑर बिफोर सर्जरी दिस ड्रग कॅन बी यूज. देन सेकंड वन आहे सायक्लोपेंटालेट हायड्रोक्लोराईड. आता सायक्लोपेंटालेट हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर थोडं डिफरंट आहे, बट काय थोडं प्रॅक्टिसमुळं आपण याला आठवण ठेवू शकतो, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो आणि ड्रगला ऑप्शन नाही आहे मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये, सो तुम्हाला प्रॅक्टिस करून हे ड्रग्स आठवण ठेवावं लागणार. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे. थर्ड वन आहे क्लिडिनियम ब्रोमाइड. क्लिडिनियम ब्रोमाइडमध्ये बघा आता इथे एक क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड प्रेझेंट आहे ह्या फॉर्ममध्ये आणि 2 आपले ॲरोमॅटिक रिंग हे अटॅच्ड आहे. देन फोर्थ वन आहे डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड. डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर फार अवघड नाही आहे. इथे 2 रिंग आहे जे ॲरोमॅटिक नाही आहे आणि एक आपला टर्शरी नायट्रोजन ग्रुप हा अटॅच्ड आहे. तर हा जो कंपाऊंड आहे याचा आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. तर सिंथेसिस करताना 2 प्रिकर्सर्स यूज केले जातात. फर्स्ट वन आहे सायनोसायक्लोहेक्झेन अँड
सायक्लोहेक्झिल ब्रोमाइड ह्या 2 कंपाऊंडची रिॲक्शन केली जाते आणि हा काय करतो की इथे बॉन्ड फॉर्म करतो. ब्रोमीन हा सिस्टीमच्या बाहेर जातो आणि हा इथे अटॅच्ड होतो आणि फॉर्म होतो 1 सायनो बाय सायक्लोहेक्झेन. ह्या कंपाऊंडची फर्दर रिॲक्शन केली जाते आणि ॲट द एंड आपला डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड हा फॉर्म होतो. 5th जो ड्रग आहे तो आहे ग्लायकोपायरोलेट. ग्लायकोपायरोलेटचं स्ट्रक्चर बघा तर थोडं याच्यापेक्षा डिफरंट स्ट्रक्चर आहे, बट काय इथे क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड आहे. ही जी सेंटरमध्ये आहे इथे आपला इस्टर ग्रुप अटॅच्ड आहे आणि इथे एक रिंग अटॅच आहे, एक ॲरोमॅटिक आहे आणि आपला एक सायक्लोहेक्झेन रिंग प्रेझेंट आहे. बाकीचे ड्रग्स आहेत, ड्रगचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. देन नेक्स्ट जो 6th ड्रग आहे तो आहे मिथॅन्थेलियम ब्रोमाइड आणि ह्या जो 7th ड्रग आहे प्रोपॅन्थेलियम ब्रोमाइड. ह्या दोघांचं स्ट्रक्चर बघा. त्या दोघांच्या स्ट्रक्चरमध्ये आपण स्ट्रक्चरल सिमिलरिटी बघू शकतो. दोघांचं स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेम आहे, फक्त जे क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड आहे येथे इथे C2H5 अटॅच्ड आहे आणि इथं ह्या पोझिशनमध्ये C3H7 हा कंपाऊंड अटॅच आहे. बाकी दोघांचं स्ट्रक्चर हे सेम आहे. यूजेस कुठले आहे तर हे 2 ड्रग्स अँटासिडच्या कॉम्बिनेशनमध्ये दिले जाते फॉर द ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर. आणि हा जो आपला प्रोपेन्थेलियम ब्रोमाइड आहे याचा यूज कशासाठी होतो तर एक्सेस स्वेटिंग च्या कंडिशनमध्ये हा ड्रगचा यूज केला जातो. अगेन अँटासिडच्या कॉम्बिनेशनमध्ये हा ड्रगचा यूज होतो. देन 8 जो ड्रग आहे तो आहे बेन्झोट्रोपियम मिसिलेट. याचं थोडं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर हा M1 सिलेक्टिव्ह मस्कॅरेनिक रिसेप्टर अगोनिस्ट आहे आणि पार्किन्सन डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो. प्लस ॲज अ लोकल ॲनास्थेटिक म्हणून हा ड्रग यूज केला जातो. देन 9th ड्रग आहे ऑर्फेनड्रिन सिट्रेट. हा ड्रगचं स्ट्रक्चर आता थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. इथे एक सिट्रेट ग्रुप अटॅच्ड आहे आणि जे जनरल स्ट्रक्चर आहे जनरल स्ट्रक्चरमध्येच आपला कंपाऊंड प्रेझेंट आहे. देन जो 10th ड्रग आहे तो आहे बायपेरिडिन हायड्रोक्लोराईड. याचं स्ट्रक्चर फार अवघड नाही आहे, इझी आहे. जे रिंग्स आहे रिंग्स कुठले कुठले अटॅच्ड आहे एवढेच फक्त तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. देन 11th ड्रग आहे आपला प्रोसायक्लिडिन हायड्रोक्लोराईड. प्रोसायक्लिडिन हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर इझी आहे. याचं आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. तर सिंथेसिसमध्ये आपला जो फर्स्ट प्रिकर्सर आहे तो आहे 3,1 पायरोलिडिन प्रोपेलेफिनॉन. हा कंपाऊंडची रिॲक्शन केली जाते इन प्रेझन्स ऑफ हायड्रोक्लोराईड. याची रिॲक्शन केली जाते आणि आपला एंडमध्ये आपला ड्रग हा सिंथेसाइज होतो, दॅट इज प्रोसायक्लिडिन हायड्रोक्लोराईड. हा जो आपला ड्रग आहे हा M1 रिसेप्टर ब्लॉकर आहे आणि पार्किन्सन डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. प्लस अकास्थेसियाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. अकास्थेसिया म्हणजेच काय तर मोमेंट डिसऑर्डर आहे ज्याच्या ट्रीटमेंटसाठी आपल्या ह्या ड्रगचा यूज होतो. देन ट्रायडायहेक्झिलथिल क्लोराईड. आता हा जो ड्रग आहे याचं स्ट्रक्चर जवळजवळ सेम आहे आयसोप्रोपामाइड आयोडाईडचं. ह्या 2 ड्रगचं जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमध्ये थोडंफार सिमिलरिटीज आहे. नायट्रोजनमध्ये जे कंपाऊंड अटॅच्ड आहे इथे थोडे चेंज आहे. इथे C2H5 आहे, इथे C3H7 अटॅच आहे. इथे एकच रिंग ॲरोमॅटिक आहे आणि इथे दोन्ही रिंग ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. प्लस हा सायनाइड ग्रुप अटॅच आहे, इथे अल्कोहोल ग्रुप अटॅच्ड आहे. ठीक आहे. सो स्ट्रक्चरल जे सिमिलॅरिटीज आहे तुम्ही को रिलेट करून स्ट्रक्चर आठवून ठेवू शकता. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन यूजेस सेम आहे. देन हा लास्ट ड्रग आहे या कॅटेगरीचा, दॅट इज इथोप्रोपॅझिन हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर बघा. आता इथे 3 रिंग अटॅच्ड आहे एकमेकाला. 2 हे ॲरोमॅटिक रिंग आहे आणि जी थर्ड आहे जी सेंटरला आहे ती आपली हेट्रोसायक्लिक रिंग आहे जिथे आणखीन सबस्टिट्यूशन अटॅच्ड आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा काय पार्शियली ब्लॉक करतो कोलिनर्जिक रिसेप्टार्सला आणि पार्किन्सन्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. ॲज अ लोकल ॲनेस्थेटिक ड्रग म्हणून सुद्धा हा यूज होतो. सो दिस इज ऑल अबाउट द आवर टुडेज लेक्चर, दॅट इज आवर कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. अगदी सिम्पल अशा वेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला लेक्चर क्लिअर असणार. लेक्चर आवडला असणार तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.